जय शिवाजी जय भारतच्या जयघोषाने दुमदुमले ठाणे शहर। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 395व्या जयंतीनिमित्त शहरातून निघाली पदयात्रा। 4000हून अधिक ठाणेकरांचा पदयात्रेत समावेश। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 395 जयंतीनिमित्त ठाणे शहरातून काढण्यात आलेल्या जय शिवाजी जय भारत या 6 किमी अंतराच्या पदयात्रेस ठाणेकर नागरिकांसह शासकीय अधिकारी, कर्मचारी, शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला। जय शिवाजी जय भारत अशा घोषणा देत संपूर्ण पदयात्रेचा परिसर हा दुमदुमून गेला होता। 4000हून अधिक नागरिक या यात्रेत सहभागी झाले होते। यावेळी जिल्हाधिकारी अशोक शिंगारे, महापालिका आयुक्त सौरभ राव, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉक्टर संदीप माने, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे, उपायुक्त उमेश बिरारी, जीजी गोदेपुरे, मनीष जोशी, सचिन सांगळे, मधुकर बोडके, शंकर पाटोळे, दिनेश तायडे, प्रोफेसर उपआयुक्त मिनल पालांडे, अग्निशमन दल प्रमुख गिरीश झळके, आरोग्य अधिकारी डॉक्टर राणी शिंदे यांच्यासह सर्व सहाय्यक आयुक्त उपस्थित होते। भारत सरकार युवक कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालय यांच्या सूचनेनुसार जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे आणि ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून या पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते। ठाणे शहरातून सकाळी 7:30 वाजता शिवसमर्थ शाळेच्या पटांगणावरून या पदयात्रेची सुरुवात करण्यात आली। तेथून मारोतराव शिंदे तरण तलाव, दत्त मंदिर घाट, प्रभात सिनेमा सिग्नल, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, रंगो बापूजी गुप्ते चौक, टेंबी नाका, कोट नाका, सेंट्रल मैदान, ठाणे जिल्हा कारागृह, जीपीओ, सिव्हिल हॉस्पिटल सिग्नल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रोड, खोपट सिग्नल, अल्मेडा चौक, महापालिका मुख्यालय, पाचपाखाडी प्रशांत कॉर्नर, आराधना टॉकीज चौक, पुन्हा गाडगीळ चौक, तळापाळी येथून पुन्हा शिवसमर्थ शाळा पटांगण येथे ही पदयात्रा विसर्जित करण्यात आली। या पदयात्रेत सर्व शासकीय आस्थापनांचे अधिकारी, कर्मचारी, शैक्षणिक संस्थांमधील विद्यार्थी, NSS सामाजिक संस्था, ट्रस्टमधील सर्व व्यक्ती मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। यावेळी पटांगणावर शालेय विद्यार्थ्यांनी मैदानी खेळांची प्रात्यक्षिके सादर केली। 10 किलोमीटरचा टप्पा पार करून ही पदयात्रा पुन्हा एकदा याच पडावाला येणार आहे आणि सन्माननीय ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त, त्याचबरोबर सन्माननीय जिल्हाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांनी हिरवा झेंडा दाखवून या पदयात्रेला प्रारंभ केलेला आहे आणि आता ही पदयात्रा सुरू होणार आहे। बजाव बजाव छत्रपती शिवाजी महाराज। जय शिवाजी जय भारतच्या जयघोषाने दुमदुमले ठाणे शहर। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 395व्या जयंतीनिमित्त शहरातून निघाली पदयात्रा। 4000हून अधिक ठाणेकरांचा पदयात्रेत समावेश। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 395 जयंतीनिमित्त ठाणे शहरातून काढण्यात आलेल्या जय शिवाजी जय भारत या 6 किमी अंतराच्या पदयात्रेस ठाणेकर नागरिकांसह शासकीय अधिकारी, कर्मचारी, शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला। जय शिवाजी जय भारत अशा घोषणा देत संपूर्ण पदयात्रेचा परिसर हा दुमदुमून गेला होता। 4000हून अधिक नागरिक या यात्रेत सहभागी झाले होते। यावेळी जिल्हाधिकारी अशोक शिंगारे, महापालिका आयुक्त सौरभ राव, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉक्टर संदीप माने, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे, उपायुक्त उमेश बिरारी, जीजी गोदेपुरे, मनीष जोशी, सचिन सांगळे, मधुकर बोडके, शंकर पाटोळे, दिनेश तायडे, प्रोफेसर उपआयुक्त मिनल पालांडे, अग्निशमन दल प्रमुख गिरीश झळके, आरोग्य अधिकारी डॉक्टर राणी शिंदे यांच्यासह सर्व सहाय्यक आयुक्त उपस्थित होते। भारत सरकार युवक कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालय यांच्या सूचनेनुसार जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे आणि ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून या पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते। ठाणे शहरातून सकाळी 7:30 वाजता शिवसमर्थ शाळेच्या पटांगणावरून या पदयात्रेची सुरुवात करण्यात आली। तेथून मारोतराव शिंदे तरण तलाव, दत्त मंदिर घाट, प्रभात सिनेमा सिग्नल, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, रंगो बापूजी गुप्ते चौक, टेंबी नाका, कोट नाका, सेंट्रल मैदान, ठाणे जिल्हा कारागृह, जीपीओ,
सिव्हिल हॉस्पिटल सिग्नल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रोड, खोपट सिग्नल, अल्मेडा चौक, महापालिका मुख्यालय, पाचपाखाडी प्रशांत कॉर्नर, आराधना टॉकीज चौक, पुन्हा गाडगीळ चौक, तळापाळी येथून पुन्हा शिवसमर्थ शाळा पटांगण येथे ही पदयात्रा विसर्जित करण्यात आली. या पदयात्रेत सर्व शासकीय आस्थापनांचे अधिकारी, कर्मचारी, शैक्षणिक संस्थांमधील विद्यार्थी, NSS सामाजिक संस्था, ट्रस्टमधील सर्व व्यक्ती मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी पटांगणावर शालेय विद्यार्थ्यांनी मैदानी खेळांची प्रात्यक्षिके सादर केली. 10 किलोमीटरचा टप्पा पार करून ही पदयात्रा पुन्हा एकदा याच पटांगणात येणार आहे आणि इथं विसर्जित होणार आहे. सन्माननीय ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त, त्याचबरोबर सन्माननीय जिल्हाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनी हिरवा झेंडा दाखवून या पदयात्रेला प्रारंभ केलेला आहे आणि आता ही पदयात्रा सुरू होणार आहे. बजाव बजाव छत्रपती शिवाजी महाराज. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. पाणी बिल वसुलीने ओलांडला 100 कोटीचा टप्पा. ठाणे महानगरपालिकेने पाणी बिल थकबाकी वसुलीसाठी सुरू केलेल्या धडक मोहिमेमुळे पाणी बिल वसुलीचा 100 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. गेल्या वर्षी याच काळातील वसुलीच्या तुलनेत 18 कोटी रुपयांची जास्त वसुली झाली आहे. त्याचबरोबर आतापर्यंत संपूर्ण महापालिका क्षेत्रात 9,603 नळ जोडण्या खंडित करण्यात आल्या असून 411 मोटर पंप जप्त करण्यात आले आहेत. तसेच 547 पंप रूम सील करण्यात आल्या आहेत. तर 9,923 थकबाकीदारांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. महापालिकेची पाणी बिल रक्कम सुमारे 225 कोटी रुपयांच्या घरात आहे. त्यापैकी 76 कोटी रुपये ही थकबाकी असून चालू वर्षाची बिल रक्कम ही 148 कोटी रुपये आहे. एकूण बिलाच्या रकमेपैकी आतापर्यंत 106 कोटी रुपयांची वसुली करण्यात आल्याची माहिती उपनगर अभियंता विनोद पवार यांनी दिली. पाणी बिलाची थकबाकी न भरल्यास नळ जोडणी खंडित करून पाणी पुरवठा बंद करण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे. महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी याबाबत स्पष्ट निर्देश दिले आहेत. तसेच अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी या वसुलीबाबत सातत्याने आढावा घेत असल्याचेही पवार यांनी सांगितले. जितेंद्र आव्हाड यांचे खंदे समर्थक हेमंत वाणी आणि अभिजित पवार यांचा अजित पवार गटात प्रवेश. राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचे खंदे समर्थक हेमंत वाणी आणि अभिजित पवार यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला आहे. हेमंत वाणी आणि अभिजित पवार यांनी
पक्षांतर्गत कलहाला कंटाळून राजीनामा दिला आहे. त्यामुळे शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. जितेंद्र आव्हाड यांच्या काम करण्याच्या पद्धतीवर नाराज होऊन या दोन्ही नेत्यांनी अजितदादा गटात प्रवेश केल्याचे सांगितले जात आहे. आता हे दोन्ही नेते तुतारीऐवजी घड्याळावर निवडणूक लढवणार आहेत. येणाऱ्या काळात महापालिका निवडणुकीत पक्षाने जबाबदारी दिली तर नगरसेवकाची निवडणूक जोमाने लढवणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. तसेच विकासाच्या मुद्द्यावर अजितदादा गटात आल्याचंही या दोन्ही नेत्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात ठाण्यात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना पाहायला मिळणार आहे. प्रभागाचा विकास म्हणजे प्रभागात काही कामं करायची असतात तर त्यासाठी निधी लागतो. त्या संदर्भात सगळ्या गोष्टी होत्या. काही कालांतराने काही प्रभागातील कामं रखडलेली होती. ती कामं संपुष्टात आणायची होती. ती करायची आहेत, पूर्ण करायची, जेणेकरून तिथल्या नागरिकांना जो त्रास आहे त्या त्रासातून त्या नागरिकांची सुटका व्हावी म्हणून यासाठी दादा गटात आज आम्ही प्रवेश केलेला आहे. मी आणि माझे मित्र हेमंतवाल त्यांच्या प्रत्येकाच्या प्रभागातील जी कामं पेंडिंग आहेत, जी करायची आहे ते आम्ही या स्वरूपात तरी अशी चालू आहे. जर पक्षाने तिकीट दिली तर मी लढेल. त्या हिशोबाने ही सगळी तयारी चालू आहे. पुढे करत राहून आणि पुढं नागरिकांची कामही करेल. आवडसाहेब आहे. अजून काय त्यांच्याबद्दल त्यांची साथ सोडली हो. एखादा आता काही विकास कामं करायची असतील तर एक सत्ताधारी पक्षाचा हात हवा म्हणूनच त्यांच्या पक्षात सबसे काम चालू था, सब कुछ हुआ था. इससे पहले चीजें हम पे आई थी, हम पे लिया था. उनका मेरे पे प्यार था, इसलिए वो फैमिली के लिए भी कुछ करता था. सब जैसे कि फैमिली के जैसे रहते थे हम लोग. सबसे वो काम चालू था, इसलिए सब आंख पहले रहते. नेताओं का आंख पहले निकले, कार्यकर्ते का आदत ही रहते. गणेश नाईक यांचा ठाण्यात जनता दरबार. ठाण्यात एका कार्यक्रमावेळी कार्यकर्त्यांना संबोधित करताना भाजपचे नेते तथा वनमंत्री गणेश नाईक यांनी ठाण्यात जनता दरबार घेणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर भाजप आणि शिवसेना शिंदे गटात खटके उडू लागले होते. शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे शहरात होणाऱ्या या जनता दरबाराचे बॅनर झळकू लागले आहेत. सोमवारी 14 फेब्रुवारीला खारकळ आले भागातील रघुवंशी हॉलमध्ये हा जनता दरबार होणार आहे. शिवसेनेचे ठाण्याची शिवसेना असे समीकरण आहे. त्यात ठाणे शहरासह जिल्ह्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे एकहाती वर्चस्व आहे. असे असताना दुसरीकडे शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात जनता दरबार घेण्याची घोषणा मंत्री गणेश नाईक यांनी काही दिवसांपूर्वी कोपरीतील पक्षाच्या वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमादरम्यान केली होती. त्यानंतर शिवसेना शिंदे गटाकडून त्यांच्या वक्तव्यावर टीका करण्यास सुरुवात झाली होती. अशातच नवी मुंबईतील ऐरोलीमध्ये मेळाव्यात काँग्रेसचे नेते व माजी उपमहापौर रमाकांत म्हात्रे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला. यावेळी मी कधीही दरबारी राजकारण केले नाही असा टोला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाईक यांना लगावला होता. त्यामुळे दोन्ही नेत्यांमध्ये जनता दरबार घेण्यावरून एक प्रकारे कटशाहीचे राजकारण सुरू असल्याचे चित्र दिसून आले. त्यामुळे आता जनता दरबारावरून शिवसेना शिंदे गटात अस्वस्थता पसरली असल्याचे दिसून आले.